सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत तणाव वाढल्याची माहिती आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांना शिंदे सेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन दिल्याचा आरोप केला गेला। भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपा पदाधिकाऱ्यांना प्रलोभन दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय। आर्थिक आणि विकास कामांच्या आश्वासनांचं प्रलोभन दिल्याचा आरोप केला गेलेला आहे। कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सेना पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमिष दाखवल्याचा आरोप केलाय। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमेश, या संदर्भात अधिकची काय माहिती आहे? निश्चितच माधुरी, सध्या आपण पाहिलं की सिंधुदुर्गामध्ये जी महायुतीमध्ये आहे एकंदरीत ती स्वबळाची तयारी जी आहे ती पाहायला मिळत आहे। कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना याचे 2 आमदार आहेत इकडे आपल्या सिंधुदुर्गामध्ये, कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आणि सावंतवाडी मतदारसंघ। तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे कणकवली मतदारसंघाचे आणि खासदार हे भाजपचे आहेत। त्यामुळे भाजपवाल्यांकडून देखील आम्ही 60% पेक्षा जास्त लोकसंख्या आपली आहे आणि आपले कार्यकर्ते पदाधिकारी गावागावात आहेत, त्यामुळे आपण स्वबळाची तयारी करणार असं सांगितलेलं आहे। तसेच दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेनेचा मेळावा झाला होता कुडाळमध्ये, त्यावेळी भरत गोगावले आणि उदय सामंत या मेळाव्याला उपस्थित होते। त्यांनी देखील सांगितलं की आमचे प्रत्येक गावागावात कार्यकर्ते, आमची ताकद आहे या मतदारसंघामध्ये, आपण देखील विचार करू शकतो एक स्वबळावर लढण्याचा। आणि त्यामुळे त्यानंतर मग भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आता जी आपण म्हणतो की म्हणजे प्रलोभन दाखवण्यात येत आहेत की आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रलोभन दाखवण्याची एक सध्याची हे सुरू झालेलं आहे। आणि सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर महायुतीमध्ये सध्या एकंदरीत ही आता जी धुसफूस आहे ती एकंदरीत पाहायला मिळते, कारण प्रत्येक पक्ष ही आपली ताकद आजमावणार आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की एक पत्रकार परिषदेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी हे देखील होऊन जाऊ दे, आमची ताकद आम्हाला आणि त्यांची ताकद त्यांना कळेल असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे नेमकी आता भविष्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढण्याची तयारी ही दोन्ही पक्षांनी दाखवलेली आपल्याला एकंदरीत दिसत आहे। नक्कीच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।